हिंदी सिनेमात मराठी भाषिक व्यक्तिरेखा म्हटली की गडी, हवालदार अशीच एकेकाळी ख्याती होती. पण आता मात्र हिंदी सिनेमातल्या मराठी व्यक्तिरेखा आणि मराठी भाषेचं स्थान नक्कीच उंचावलंय. हां मदन. हो हो मी बरा आहे. नाही तू सांग. काय सांगू यार सुभाष, प्रॉब्लेम आहे. राम गोपाल वर्माच्या सरकारमध्ये अमिताभने साकारला सुभाष नागरे. नको दाल नको म्हटलं नाही. तू माझ्यावर का रागवतोय? गॉडफादरचा हिंदी अवतार बनवताना रामूला मराठी व्यक्तिरेखेचा आणि मराठी वातावरणाचा आधार घ्यावासा वाटला. अमिताभने त्याआधी विरुद्ध सिनेमात पटवर्धन ही मराठी भाषिक व्यक्तिरेखा साकारली होती. एकंदरीत मराठी असण्याचं आणि मराठी भाषेचंही बॉलिवूडला वावडं राहिलेलं नाही. हम सब सिस्टम का हिस्सा है. सिस्टम डिसाइड करता है, अपन फॉलो करते हैं. टेलिफोन आहे नमः, रॉंग नंबर आहे नमः, दैवी प्रसाद. हेराफेरी मधला बाबूराव आपटे परेश रावलने इतका झकास रंगवला की त्यांना आज त्या कॅरेक्टरने सर्वसामान्य ओळखतात. की तरह नीचे क्यों बैठे हो? काय झाला रे? अरे अब तो हम अमीर हो गए हैं. अमीर हो गया तो क्या मैं हवा में बैठूं? भैया स्टाइल से जियो, खाना भी काटा चम्मच से खाओ यार. कैसा खाएगा रे? अरे पांडुरंगा, अरे मेरा बीवी किधर रे बाबा? हाँ बाजू वाले का लगा बदलू क्या? लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दिल लाल विराजे सितगौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव. महेश मांजरेकरच्या वास्तवमधला रघु आणि त्याचे मित्रही असेच मराठी भाषिकच होते. ही मराठी संस्कृती बॉलिवूडने डोक्यावर घेतली. कोई किसी के नीचे काम नहीं कर रहा है. राम गोपाल वर्माच्या कंपनी आणि सत्यामध्ये तर असंख्य मराठी व्यक्तिरेखा होत्या. अपने को बड़ा काम करना है और इस शहर में बड़ा काम सिर्फ उनके पास है. मराठी भाषिक आता नुसता गडी नाही तर मोठ्या आणि प्रतिष्ठित भूमिकेत दिसायला लागल्या. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आपण बघितलं की हिंदी चित्रपटांमध्ये मराठी व्यक्तिरेखांचं स्थान कसं उंचवलंय आणि मराठी भाषेचं स्थान उंचवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या विवा शिरवाडकरांची आज जयंती आहे. आणि सोबतच नाधो महानोर ज्यांनी मराठी भाषेला खूप मोठं योगदान दिलंय ते सुद्धा आज आपल्यासोबत आहेत. आणि आपण त्यांच्याशी बोलूयात. दीप्ती, सरांनी निसर्गावर खूप प्रेम केलेलं आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. निसर्ग हा कायमच तुमच्या सर्वच लिखाणाची एक प्रेरणा राहिली आहे. 67 मध्ये तुमची जी पहिली रानातल्या कविता हा कविता संग्रह आलेला आहे, त्याच्यानंतर 40 वर्षामध्ये इतकं निसर्गामध्ये रमणं, सतत निसर्गामध्ये जास्तीत जास्त सखोल जाणं कसं काय शक्य झालेलं आहे? एकतर म्हणजे जगण्याचा जो भाग असतो, म्हणजे झाडाची मुळं जशी त्या मातीमध्ये जाऊन खोलवर रुजलेली असतात, ती इतकी खोल असतात, इतकी आपण अंत नाही इतकी असतात. हे जसं त्याचं रुजणं असतं आणि वेगवेगळ्या अंगाने रुजणं, वरती वेगवेगळ्या अंगाने प्रत्येक ऋतूत भरणं, हे जसं असतं तसं माणसाचं आहे. कलावंताचं असं पाहिजे की तुम्ही रुजल्याच्या नंतर निसर्ग वेगवेगळ्या पद्धतीनं पाहणं, जगणं. निसर्ग हा दरवेळी नवा असतो. प्रत्येक नवा सूर्योदय, नवीन वर्ष, नवीन पीक पद्धती आणि त्या शेतीतल्या पीक पद्धतीचं नवीन सृजन जे असतं, तर बदलती टेक्नॉलॉजी, नवीन नवीन. एक सुंदर सूर्यफूल बघितलं रान की सोन्याचं आहे असं वाटतं. सुंदर कांद्याचं जर तुम्ही सीड बघितलं तर चांदीचं असं वाटतं. आणि त्याचे बदलते आकार जर पाहिले, हे सगळ्या झाडांमधल्या, फळझाडांमधल्या निसर्गातलं आहे. त्याच्यामुळे मी सचेतन राहिलो आणि माझी नाळ त्याच्याशी एवढी गुंतलेली आहे त्या जगण्याशी. म्हणजे पोटापाण्याचाही भाग आहे, जगण्याचाही भाग आहे आणि एक रिलेशन जे कौटुंबिक होतं तसं कौटुंबिक रिलेशन माझं त्यांच्याशी आहे. प्रत्येक त्याच्या सुखदुःखाशी आहे, प्रत्येक त्याच्या मागण्याची आहे. त्याच्यामुळे बदलता सगळा निसर्ग जो आहे तो मी पाहत राहिलो, जगत राहिलो. आणि ते झाड तुम्हाला वाटतं की तिथे संपलं नाही. प्रत्येक वेळेला नवीन निसर्गात, नवीन पीक पद्धतीत, विशेषतः ॲग्रिकल्चरमध्ये तर नवीनच असतं. आणि म्हणून ते मांडण्याचा प्रयत्न करत असताना नवं ते चांगलं तेच मांडावं म्हणून नेमकेपणानं जे मांडलं ते आहे. पण राहून गेलेलं खूप आहे असं
असं मला वाटतं की आयुष्य जर मिळालं तर अजून निसर्गामध्येच असं खूप आहे. निसर्गाच्या पशुपक्ष्यांमध्ये आणि वेगवेगळ्या फुलपाखरांमध्ये सुद्धा इतकं सचेत आणि सुंदर आहे. आपले हात आणि लिहिणं फार ठेचा वाटतं. खरंय, तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्ग जगला आहात. महानवर निसर्ग व्यक्त करतायत. निसर्गानेच त्यांना शिकवलेलं आहे, व्यक्त झालेला आहे निसर्ग त्यांच्या माध्यमातून. निसर्ग कवी ह्याच्या पलीकडे जसं कुसुमाग्रजांनी सुद्धा अनेक साहित्यकृतीमधून ते व्यक्त झाले, कादंबरी, नाटककार म्हणून, पण सर्वांसमोर जास्त रुजून राहिले ते कवी कुसुमाग्रज. तसंच महानवरांबद्दलही आपल्याला बोलता येईल की बऱ्याच लोकगीतं, कादंबरी, चरित्र, लेख, ललित संग्रह ह्या सगळ्यातून ते व्यक्त झाले, पण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ते रुजलेले आहेत ते कवी महानवर म्हणून. महानवरांबद्दलच्या ह्या गप्पा आपण चालूच ठेवू, पण त्या आधी घेऊया एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. जैसी हरळान माझी रत्नकिळा की रत्नान माझी हिरा निळा, तैसी भाषान माझी चोखळा भाषा मराठी. जैसी पुष्पान माझी पुष्प मोगरी की परिमळान माझी कस्तुरी, तैसी भाषान माझी साजिरी मराठिया. पखियांमध्ये मयोरू, रुखियांमध्ये कल्पतरू, भाषांमध्ये मानथोरू मराठीयसी. तारांमध्ये 12 राशी, सप्तवारां माझी रविशशी, या दीपीचे या भाषांमध्ये तैसी बोली मराठी.